Hello everyone. So hi, my name is Snehal and here is my Bittu. तर आज ना खूप म्हणजे ऑलमोस्ट शिफ्टिंग केल्यानंतर ना माझ्या बेटाला करमतच नव्हतं. का करमत नव्हतं ह्याचं रिझन नाही आहे. बिकॉज ना इथे खूप मोठी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधून त्याला खूप सारे डॉग्स कॅट्स वगैरे फिरत असताना दिसतात. पण मात्र ह्याला बाहेर जाता येत नाही आणि मी ह्याला सोडू शकत नाही कारण की मला भीती वाटते. तर म्हटलं आज काही करून ना बिट्टूला खाली घेऊन घेतलं पाहिजे, त्यालाही फिरवलं पाहिजे. तर नंतर माझी पोटली, माझ्या किट्टूची पोटली मी काढली. किट्टूच्या खूप साऱ्या आठवणी मी ठेवल्यात त्या बॅगमध्ये. तर खूप दिवसानंतर ही जे बेल्ट आहे, हा बेल्ट मी किट्टूसाठी आणला होता. तर तो मी काढला. म्हटलं आता हे बांधणार आणि त्याला फिरवणार. खाली काही डॉग्स आहेत, फ्रेंडलीच आहेत. पण आता हा मांजर आहे तर हा घाबरणारच. त्याच्यामुळे म्हटलं की नाही, कुछ भी हो जाए मैं आज बिट्टू को घुमाऊंगी. त्याला बरं वाटेल, त्याला छान वाटावं म्हणून. तर हे एकच दिवस फिरवलं मी ऑनेस्टली. कारण की दुसऱ्या दिवशी आता मला टाईमच नाही किंवा चिमूची तब्येत खराब असं काही ना काहीतरी होतं. आता एकच बाळ नाही, माझ्याकडे 2-2 बाळ आहेत तर थोडंसं मुश्किल होतं मला. अंटिल अनलेस बिट्टूची एक बॅग ऑर्डर केली आहे ती येऊसपर्यंत. तर त्यानंतर मी बिट्टूला हा बेल्ट घातला. तो पण त्याला लूज झाला आणि त्याला हे घालायला माहीत नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली हा ना एक जंगली बिल्ला आहे, स्ट्रे कॅट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी त्याला माहीत नाही की काय असतात काय नाही. हे सगळं त्याच्यासाठी नवीन आहे, पहिलं आहे. तर हा बॉडी बेल्ट आहे आणि मी वरती थोडासा एक क्लिप लावला. त्याला थोडंसं फिट म्हणजे नाही का टाईट असल्यासारखं वाटलं पाहिजे, त्यामुळे मस्तपैकी त्याला घेतलं आणि त्याला म्हटलं चल. मग असा करत होता मियाव, माहीत नाही काय बोलला पण मियाव कळलं मला. त्यानंतर त्याला घेतलं आणि खाली निघाले. म्हटलं आज काही करून त्याला फ्रेश वाटलं पाहिजे. ॲट द एंड तोही आम्हाला बघत असतो वरून की कधी मला खाली नेतात म्हणून. किती केलं तरी त्यांनाही जीव असतो. आणि ऑनेस्टली ना मला माणसांपेक्षा जास्त प्राण्यांमध्ये राहायला आवडतं. कारण की त्यांचे सगळे फेसेस ट्रू असतात. कधीच ते तुम्हाला तुमच्या कलरवरनं किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुमच्याकडे काय आहे त्याच्यावरनं कधीच तुम्हाला जज नाही करत. ते जस्ट जज यू द वे यू आर. त्यांना फक्त तुम्ही पाहिजे असतात. तुम्ही त्यांना एक शिळं चपातीचा तुकडा किंवा एक खाल्लेलं उष्टपाष्ट देखील दिलं ना तरी त्यांना फक्त तुम्ही हवं असतात. त्याच्यामुळे तर माझ्याकडे ऑलरेडी एक मांजर होतं, किट्टू. तर त्याची खूप लाँग स्टोरी आहे विच इज सो सॅड. म्हणजे ती चुकी ॲक्च्युली माझीच आहे की मी खूप ओव्हर रिॲक्ट झालते. तर मला आता त्या बॅगमध्ये नाही जायचं कारण की मी रडेल. तर असो, त्यानंतर मी माझ्या बेटाला खाली आणलं आणि ते पाहिलं ना त्याला खूप छान वाटत होतं. 2 सेकंदात तो माणूस म्हणजे तो बिट्टू पूर्ण खराब आणि घाण झाला. माझ्या किट्ट्याही असंच करायचं, हे पाहिलं पूर्णपणे. नंतर जाऊन मी त्याला बकेटीमध्ये बुचकळलं, तो वेगळा पार्ट आहे. पण तो शूट केला नाही. तर त्याला छानपैकी मी खाली आणलं. त्याला खूप छान वाटत होतं ॲक्च्युली. आणि खाली कोणी कुठल्या मांजरी वगैरे नव्हत्या. बाहेरच्या मांजरी असल्या तर थोड्या भीती वाटतात ना, तर त्याच्यामुळे. पण नंतर त्यांनी गवत वगैरे खाल्लं आणि मीही खूप उन्हात थांबले होते. पण तरी म्हटलं नाही, त्याला छान वाटतंय तर मी नक्की फिरवणार. कारण की तो पण माझा एक मुलगाच आहे. आता खूप छोटासा आहे, पण आहे. त्यानंतर पटपट तो मस्तपैकी फिरत वगैरे होता. इकडे तिकडे काय उडतंय, फुलपाखरू, पक्षी सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होता. तर मला हे पाहून मात्र खूप आवडलं. ह्यानंतर जेव्हा मी त्याला घरी नेलं ना, असा ढेबऱ्यासारखा झोपला ना, तो मी विचारू पण नाही शकत किंवा विचारही नाही करू शकत, एवढा थकल्यासारखा. ऑलमोस्ट फिरवण्याचा टायमिंग माझा अर्धा तासच होता फर्स्ट स्टेपमध्ये. पण खूप छान वाटलं मला ते. आणि तुमच्याकडेही जर मांजर वगैरे असेल तर त्याला एक्सप्लोअर करायला नेत जा. भलेही तुम्ही त्यांना बाहेर सोडू नका, बट यू नो ऑनेस्टली त्याला एक्सप्लोअर करायला देत जा, ज्याच्याने त्याला खूप छान वाटतं, त्यांना बरं वाटतं. त्यानंतर हा जो समोर एक डॉग येतो ना, तो आला. मग ही इसकी हो गई हवा टाईट बिकॉज शी. आणि तसं ती पण खूप फ्रेंडली होती. तिच्याकडे छोटे छोटे 2 पिल्लं आहेत. मी रोज तिला पॅम्पर करते, त्याच्यामुळे ती माझ्याकडे येत होती. पण माझ्याकडे बिट्टू असल्यामुळे मी त्याला जाऊन हात लावू नव्हती शकत. बिट्टूची मस्त शेपटी बिपटी चांगलापणे बिट्टाच फुगला होता. तर म्हटलं त्याला पॅम्पर करायला घेतलं आणि लाड केला. दुसऱ्या ठिकाणी गेलो. मग आम्ही लेफ्ट साईडला होतो तर मग राईट साईडला गेलो घराच्या. म्हटलं तिथे फिरवतो थोडंफार. तर तिथेही गेल्यानंतर क्या करे, दुसरा डॉग आ गया. ते म्हटलं जाऊ दे आता, काही असो, बिट्टूला फिरवणार म्हणजे फिरवणार. आणि तेवढ्यात माझ्या मम्माचा कॉल आला की मी आ रही हूँ मोठी, इट्स अ सडन सरप्राईज. त्याच्यामुळे म्हटलं यार चला. तर मग थांबले खूप वेळची. इथे पहा आता ना, हा दुसरावाला हा थोडा डेंजरस आहे. मे बी ते 2 चिल्लू पिल्लूचे डॉग्स आहेत ना, त्याचा तो पप्पा आहे. तर हा थोडा डेंजर होता. तो पण थांबले, माझी मम्मा येत होती म्हणून. बिट्टूला घेतलं कडेवर आणि तो मला घोरतच होता. त्यानंतर माझी मम्मा आली. ते माझ्या मम्मीला दोन्ही आवडतात, डॉग्स कॅट्स. म्हणजे तिला प्रत्येक प्राणी आवडतो. इवन इफ कुठलंही ते रानटी जरी असलं ना, ती त्याला जेवण टाकल्याशिवाय पुढे जाणार नाही.
आणि ती आल्यावर मस्तपैकी बिट्टूला पॅम्पर वगैरे केलं, लाड केला. तुम्हाला माहिती आहे माझी मम्मी कितीही घाईमध्ये कितीही गडबडीमध्ये येऊ पण बिट्टूला जेवण आणल्याशिवाय ती काय विसरत नाही. तर ॲट द एंड शी इज मदर, शी इज अ नानी ऑफ 2. त्याच्यामुळे त्यानंतर मस्तपैकी तिने त्याला लाड वगैरे केला. छान आम्ही गुली बुली बोली सगळं झालं. आणि दिस इज हाव बिट्टू का फर्स्ट व्लॉग, म्हणजे बिट्टूला पहिल्यांदा राईडमध्ये नेलं मी. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. अँड यानंतर एक नेक्स्ट पार्ट आहे, ज्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील की माझ्या मम्मीनी माझ्या दोन्ही लेकरांसाठी काय काय आणलं होतं. ते आणते तर दोन्ही लेकरांसाठी आणते बरं का, बिट्टूसाठी पण आणि चिमूसाठी पण. सो स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग.